चाली का? हम आए अभी डोंगरगढ़ में। वो डोंगरगढ़ में मैंने कहा मेरे को छोटा सा केदारनाथ मिला अभी, तो छोटा सा केदारनाथ अच्छा खासा केदारनाथ मिला हमको अभी। तो हम बोले देखते हैं। यानी जो केदारनाथ की जगह है क्या, ये जो डोंगर डोंगर में हमको ये कौन सा वार्ड पड़ता है, कौन सा वार्ड है ये वाला? वार्ड नंबर 14 में पड़ता है ये केदार। छोटा सा केदारनाथ तुमको दिखेगा, मिल गए आपको। कभी आ जाओ यहाँ पे, तुमको कभी खुला मिलेगा यहाँ पे बढ़िया। छोटू सा केदारनाथ तुमको यहाँ पे दिखने को मिलेगा। पूरा केदारनाथ का पूरा जो भी है ना, मेंटेन दिखेगा तुमको यहाँ पे बढ़िया मस्त। अगर तुम्हारी इच्छा नहीं है, होंगी नहीं शायद, तो तुम्हारा छोटा सा एकदम मस्त केदारनाथ यहाँ पे छोटा सा है। वार्ड नंबर 14 में डोंगरगढ़ में स्थित है बढ़िया। आओ कभी देख लो अगर अच्छा लगे। आता इकडे करा, आता इकडे करो। चच्ची जी, अभी ये जो केदारनाथ कब कब चालू है तुम्हारा ये केदारनाथ मंदिर, कब बना आपने? ऐसे भाई यार पूछ बेटा तो तुम्ही बताओ कब ये ये जो केदारनाथ मंदिर बनाया आपने, कब बनाया? पूनम कब के बने हैं मोला नहीं आए ना। तुमको नहीं पता है? फिर भी 2 साल तो हो गए, कम से कम 3 साल है। 2 साल हो गए। 2 साल हो गए बोल रहे केदारनाथ मंदिर बना है यहाँ पे डोंगरगढ़ में स्थित बढ़िया। तो हुआ है केदारनाथ को बने हुए। यहाँ पे छोटा सा मंदिर बना है। हाँ 2 साल हो गए, पहले पहले से था तुम्हारे पास? हाँ पहले से था। अरे नया बने 2 साल हुआ है। 2 साल हुआ है। हाँ रिन्यू किया तुमने यहाँ पे? हाँ रिन्यू किए हैं। हाँ, आप मैंने बोल मैंने कहाँ से आओ आप? अब देवरी से हुए शादी में ऐसा नहीं कि आप घूमते घूमते थोड़ा सा बोला अरे के लिए था क्या हमको थोड़ा सा केदारनाथ अच्छा लगा हमको, ऐसा नहीं क्या, तो बोला ले जाओ थोड़ा सा। हाँ चार दिखाओ हिंदुस्तान का भाईचारा दिखाओ। वो बमलेश्वर मंदिर है उधर है, और एक केदारनाथ मंदिर है और एक मस्जिद है। हमारे हिंदुस्तान का ये भाईचारा है, हमारे हिंदुस्तान का। इससे अलावा कुछ नहीं मिलेगा आपको यहाँ पे। इतना बढ़िया, बहुत बढ़िया भाईचारा है हमारा हिंदुस्तान का। और क्या बताऊँ तुमको। मदरसा भी है बाजू में, केदारनाथ मंदिर भी है, और उधर बल्लेश्वरी मंदिर भी। इतना सारा अच्छा खासा हिंदुस्तान है हमारा, बहुत बढ़िया। अरे 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 कुठे आहे? मी आला होता डोंगरगड, छत्तीसगड मंदिर आहे का ती डोंगरगड एरियामध्ये। हा आपला एक मोहल्ला आहे, कोणता मोहल्ला माहिती आहे, पर तिथे एका जास्त मराठी बोलली जाते काय उधारी पाडा म्हणतात तिथले एरियातली माणसं का मराठी बोलायला म्हणतात सर्वात जास्त ती छत्तीसगडमध्ये मराठी बोलतात. मारे ऐकून नाही काय बहुत चांगलं वाटलं का ती मराठी बोलतात छत्तीसगडमध्ये बी. छत्तीसगडमध्ये मराठी बोलले जाते असं नाही का हर एक जागी नाही बोलले. म्हणजे जिथे लोक आहेत ती लेका ते मराठी बोलणारच आहेत. मराठी माणसं मराठी बोलतात. तसे आता हे काकू आहेत, हे वाले काकू आहेत, हे बसले हे मराठी बोलले का हे काकू? म्हणजे मी देवरून आलो. आता तुम्ही राहता डोंगरगडमध्ये बरोबर आहे? तर तुम्ही किती वर्षापासून डोंगरमध्ये राहता? आमच्या बचपना गेलाय लहानपणापासून डोंगरमध्ये 55 राहतात, तरी पण मराठी बोलता येते. मराठी चालू आहे. मराठी भाषा खतम नसते झाली गोष्ट आहे. डोंगरगड छत्तीसगड एरियामध्ये, छत्तीसगडमध्ये आता डोंगर एरिया, डोंगर जिल्हा आहे का पडते काकू? राजनांदगाव. रांजणगाव जिल्हा आहे. आणि हा तुमचा डोंगरगाव तालुका आहे काय? छत्तीसगड ये क्या तालुका आहे काय भाऊ? तालुका हा डोंगर तालुका आहे. तर आता नाही का डोंगरमध्ये कोण बुधवारी पारंभ नाही का पूर्ण मराठी बोलत जाते. आता काकू बोलून दाखव काकू काहीतरी हे का म्हणजे आता काय बोलू तुम्ही? हा मराठी आता म्हणजे समजा मराठी बोलून राहिले नाही का, म्हणजे बोलते की मराठी बोलतात सगळेच बोलतात त्याची मराठी. हा पूर्ण म्हणजे तुमच्या एरियात मराठी हा बोलतात. पुरा पुरा मोहल्ला पुरा मराठी मराठी बोलतात ही पुरा गोष्ट आहे. मराठीच आहे. म्हणजे तुमचं आडनाव काय आहे काकू? आमच्या हा तुमचं आडनाव? बता दे. तुमचं आडनाव काय? रामटेके. रामटेके. माझं आडनाव फुल्लुकी, म्हणजे मी कास्टने महाराज. तुम्ही बी कास्ट महाराज, म्हणजे मला वाटतं तुम्ही बी महाराज असेल. नाही म्हणजे महाराज असं नाही ती म्हणजे आता आता माझ्या आडनाव फुल्लुकी आहे. तर काय आमच्या एरियात कसं आहे रामटेके असं नाही का, रामटेके महाराज म्हणतात म्हणजे एससी कास्ट मध्ये असं नाही का. हा तो तसा जसा आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये महार म्हणतो. हा तुमच्या छत्तीसगडमध्ये काम माहिती आहे आपल्याला ते असं नाही का थोडंसा. म्हणजे हा कामल्यात काय नाव आहे त्या एरियाचं नाव? बुधवारी पारा सेक्टर नंबर काहीतरी, वार्ड नंबर 14. हा
येते मी असं आहे का लग्न आलतो येते मी लग्न आहे ती तुम्ही म्हणजे थोडासा विचार पाहिजे मराठी येते म्हणजे मराठी बोलले तर मला बहुत चांगला वाटला असं नाही का या गोष्टीला म्हणजे छत्तीसगड मध्ये बी मराठी बोलतात अशी गोष्ट आहे. आणि जसा देश तसा भेस करायला लागते छत्तीसगडी संघ छत्तीसगडी बोलायला लागते हो. हिंदी संघ वाल्या संघ हिंदी बोलायला लागते हो. सगळं बोलायला लागते हा, असं आहे का म्हणजे जसा गेला तसा बेसवाला का हवाय देसा वैसाचा देश देसा बेस व्हायचा देश आता आम्ही मराठी बोलतो कोणी छत्तीसगडी छत्तीसगडी बोलू हा काय म्हणजे हिंदी आम्ही येते हिंदी जसा- वाले येतील तर हिंदी बोलू हा जसं मला काय कोणी बोलत का छत्तीसगडी थोडा बाई काटकून जायचं का छत्तीसगडीसाठी अडकून जाईल थोडसा पण तेवढं आम्हाला शुद्ध मराठी नाहीये शुद्ध मराठी थोडी म्हणजे अटकतात थोडसा हा शुद्ध मराठी नाहीये पण थोडी बहुत मराठी येते चांगली मराठी ती येते हा पण जसे महाराष्ट्रामध्ये म्हणतात ना एकदम शुद्ध मराठी हा मला बी स्वतः नाही मला बी तशी नाही आम्ही काय देव आता आम्ही देवरी आता आपला देवरी जवळ जाय देवरी आपला जस्त पार केलं का आता छत्तीसगड बॉर्डर आम्ही देवरी असं मुंडा जातात देवी मुंडा जातात हा असं आहे का ते आपली मला बी शुद्ध मराठी नाहीये जशी मराठी आहे ना एकदम मराठवाडी ते मला बी नाही येत आता माझी भाजी बी तो थोडीशी मागं पुढं चालते अशी गोष्ट आहे शुद्ध मराठी मला बी नाही येत असं नाही का मी म्हणलो मला बहुत तुम्ही जो बोलले ना मराठी तर मला बहुत बढी वाटला कारण मराठी बी बोलतात येते इथले लोक मराठी बोलतात तर सगळे जाते मराठी असं नाही का मला बहुत चांगला वाटला मग सब मराठी मला बहुत म्हणजे तुम्ही बोलला मराठी मला बहुत चांगला वाटत आहे का म्हणजे मी कधी व्हिडिओ काढतो असं नाही का टाकतो व्हिडिओ वगैरे बोलतो टाकतो असं नाही का धन्यवाद